नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अंतराळातील घडामोडींकडे अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा ही संस्था सतत लक्ष ठेवून असते. त्यांना अंतराळामध्ये काही नवीन घडामोड दिसली की त्याबाबत संशोधन करून निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात. नुकतीच नासानं एक धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 14 वर्षांमध्ये एक धोकादायक लघुग्रह पृथ्वीवरती धडकू शकतो. नासाने एका काल्पनिक टेबल टॉप एक्झरसाइजमध्ये हा रिपोर्ट दिलेला आहे. हा महाकाय लघुग्रह पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता 72% आहे. नजीकच्या भविष्यामध्ये नेमका कोणता लघुग्रह पृथ्वीला धडक देणार आहे हे अद्याप उघड केलेलं नाही. मात्र 14 वर्षांच्या आतमध्ये हे घडणं अपेक्षित आहे. नासानं आपल्या रिपोर्टमध्ये या खगोलीय घटनेची संभाव्य तारीख देखील जाहीर केली आहे. 14 वर्षांनी म्हणजेच 12 जुलै 2038 रोजी हा लघुग्रह पृथ्वीला धडक देईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नासानं 20 जून रोजी जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी इथे टेबल टॉप एक्झरसाइजची माहिती दिली. या एक्झरसाइजमध्ये नासा व्यतिरिक्त अमेरिकन सरकार आणि इतर देशांतील 100हून अधिक विविध एजन्सीजचा देखील सहभाग होता. अशा धोक्याचा सामना करताना पृथ्वीच्या क्षमतेचं मूल्यांकन करता यावं यासाठी हा एक्झरसाइज करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यात असंही म्हटलं आहे की एक्झरसाइज दरम्यान काल्पनिक परिस्थितीसाठी विशेष प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं होतं. त्यामध्ये यापूर्वी कधीही न दिसलेल्या लघुग्रहाचा शोध लावण्यात आला आहे. प्राथमिक अभ्यासानुसार हा लघुग्रह पृथ्वीवरती आदळण्याची शक्यता 72% आहे आणि त्यासाठी सुमारे 14 वर्ष लागतील. या लघुग्रहाचा आकार, रचना आणि लॉंग टर्म टेक्टेवेरीज काही स्पष्ट झालेलं नाही. नासाच्या वॉशिंग्टनमधील मुख्यालयामध्ये प्लॅनेटरी डिफेन्स अधिकारी लिंडले जॉन्सन यांनी सांगितलं की एक्झरसाइजमधील सुरुवातीच्या अनिश्चिततेच्या सहभागांच्या आव्हानात्मक परिस्थितींवरती विचार करण्याची आम्हाला संधी मिळाली. एक मोठा लघुग्रह ही एकमेव नैसर्गिक आपत्ती आहे जिचं तंत्रज्ञानाद्वारे आधीच मूल्यांकन केलं जाऊ शकतं. त्यातून होणारं नुकसान टाळण्यासाठी माणूस मार्ग देखील शोधू शकतो आणि त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न देखील केले जाऊ शकतात. आपल्या सूर्यमालेतील बहुतेक लघुग्रह हे गुरु आणि मंगळाच्या कक्षेमध्ये मुख्य लघुग्रहांच्या पट्ट्यामध्ये स्थित आहेत आणि ते कधीही पृथ्वीच्या जवळ येत नाहीत. पण अंतराळामध्ये भरकटलेले काही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही. आम्ही त्या लघुग्रहाला अवकाशातच संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अमेरिकन नासा ही एक प्रोजेक्ट तयार करते. त्याचं नाव त्यांनी सांगितलेलं नाही, परंतु लवकरच याची माहिती उघड केली जाईल असं त्यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं काही ना काही आपदा या पृथ्वीवरती येतच असतात, परंतु त्यासाठी अशा संशोधन संस्था असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला हळूहळू समजायला लागलं आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.